नमस्कार. सराव संच 1.2चा दुसरा भाग आज आपण पाहणार आहोत. सराव संच 1.2 मध्ये एकूण 20 उदाहरणे आहेत. त्याच्यातील 12 उदाहरणे आपण याच्या अगोदर सोडवलेली आहेत. आज आपण राहिलेली 8 उदाहरणे सोडवणार आहोत. प्रश्न 13. 138/147 गुणुले 135/158. आपल्याला दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे. 138/147 गुणुले 135/158. आता संख्यांना भाग कोणत्या जातोय का बघूया. अंश छेदाला किंवा असा तिरका भाग कोणत्या संख्येनं कुणाला जातोय का. तर इथं एकक स्थानी 8 आहे, इथं सुद्धा एकक स्थानी 8 आहे. म्हणजे 2 या दोन्ही संख्येला 138 आणि 158 आहे, या दोन्ही संख्यांना भाग जाईल. तर या दोन्ही संख्यांना आपण 2ने भाग घालूया. 2×12 उरला 1, 92/18. त्याच्यानंतर 2×7=14, 1 उरला 92/18. 79 आलं. 79 ही मूळ संख्या आहे. 69ला 23ने भाग जाईल, पण 79ला 23ने जाणार नाही, त्याच्यामुळे यांना भाग घालवून चालणार नाही. आता आपण असा बघूया भाग जातोय का. 135ला 5 आणि 3 8 आणि 1 9, म्हणजे ह्याला 3 आहे. 135ला 3ने भाग जातो. इथं सुद्धा बघा 7 आणि 4 11 आणि 1 12, म्हणजे 3ने भाग जातो. 3ची कसोटी काय आहे, तर अंकांची बेरीज करून ती बेरीज 3च्या पाड्यात आहे का बघायची असते. तर या दोन्ही संख्यांना 3ने भाग जातो. कारण बघा इथं 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 9 हे 3च्या पाड्यात आहे, म्हणजे 3ने भाग जातो. इथं सुद्धा 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 12 3च्या पाड्यात आहे, त्याच्यामुळे 3ने भाग जातो. तर या दोन्ही संख्यांना 3ने भाग घालूया. 3×4 = 12 उरला 1, झाले 15. 3×5 = 15. 3×4 = 12 उरले 2, झाले 27. 3×9 = 27. त्याच्यानंतर आता कोणत्या संख्येला भाग जातो का, तर नाही. तर आता त्या संख्या लिहून घेऊया ज्या आलेल्या आहेत त्या. 69/49 गुणुले 45/79. आता या संख्या आल्यानंतर अंशांचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार करावा लागेल. मग पहिल्यांदा 69 गुणुले 45 करूया. 69 गुणुले 45. 5×9 = 45, हातचे आले 4, 5 × 30 आणि 4 34. 4×9 = 36, 6 हातचे आले 3, 4 × 24 आणि 3 27. 5 5, 4 आणि 6 10, हातचे आला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11, हातचे आला 1, 2 आणि 1 3, म्हणजे 3105 येईल. 3105 अंशामध्ये 3105 हे उत्तर येईल. आणि छेदामध्ये आपल्याला आता गुणाकार करावा लागेल. छेदामध्ये 49 गुणुले 79 या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल. 49 गुणुले 79. 9 9 81, 1 हातचे आले 8, 9 चोक 36 आणि 8 44. 0 7 9 63, 3 हातचे आले 6 आणि 7 चोक 28 आणि 6 34. 81 4 आणि 3 7, 4 आणि 4 8, 303, म्हणजे उत्तर आलं 3871. तर हे पर्याय क्रमांक 2 3105 छेदात 3871 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 14. 12/17 या संख्येस 23/35च्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती. तर आपल्याला 12/17 ही संख्या दिलेली आहे. 12/17 आणि या संख्येला 23/35 या संख्येच्या गुणाकार व्यस्त संख्येनं गुणायचं आहे.
तर पहिल्यांदा 23/35ची गुणाकार व्यस्त संख्या ही 35/23 ही येईल. या 35/23नं 12/17ला गुणावं लागेल. 12/17 गुणुले 35/23. आता भाग कोणत्या संख्येला जातो आहे का असा किंवा अंश छेदामध्ये, तर इथं 12 आणि 17ला नाही भाग जात, 12/23ला पण नाही जात, 17/35 याला पण नाही जाणार. मग अंशांचा गुणाकार छेदांचा गुणाकार करावा लागेल. पहिल्यांदा 35 गुणुले 12 करावं लागेल. 35 गुणुले 12. 12×5 = 60, 0 हातचे आले 6, 12×3 = 36 आणि 6 = 42. म्हणजे अंशामध्ये 420 छेद. त्याच्यानंतर आपल्याला छेदांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 17 गुणुले 23, 23 गुणुले 17 करूया. 17×3 = 51, 1 हातचे आले 5, 17×2 = 34 आणि 5 = 39, म्हणजे 391 येईल. गुणाकार 420/391 आला. आता या गुणाकाराचा परत काय सांगितलं, गुणाकार व्यस्त, म्हणजे 420/391चा गुणाकार व्यस्त 391/420 हा येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 15. -92/78 गुणुले 130/-138. तर आपल्याला या दोन संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे. -92/78 गुणुले 130/-138. आता 92/138 या दोन संख्या कोणत्या पाड्यात आहेत का हे आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर 78 आणि 130ला सुद्धा 13च्या पाड्यात आहेत. या 13ने भाग जाईल दोन्हींना. तर असे भाग जात असेल त्या संख्यांना अगोदर भाग घालून घेऊया. 13×78 हे तर 6 येईल आणि 13×10 = 130, 10 येईल इथं. त्याच्यानंतर 92 आणि 138 बघा, 23×4 = 22, 23×38 असे, म्हणजे 6 येईल इथं. आता त्या संख्या ज्या आलेल्या आहेत त्या पहिल्यांदा लिहून घेतो मी. -4 छेदामध्ये 6 आलेलं आहे. त्याच्यानंतर इकडं 10 आलं, इथं -6 आलेलं आहे. ह्या ऋणचिन्हाला हे ऋणचिन्ह आपण घालवून टाकूया. आता 4 आणि 6 या दोन्हीही संख्यांना 2ने भाग जातो, 2ने भाग घालूया. 2×2 = 4, 2×3 = 6. 6 आणि 10ला सुद्धा 2ने भाग जातो, त्याला पण 2ने भाग घालूया. 2×3 = 6, 2×5 = 10. आता अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार करावा लागेल. 2×5 = 10 आणि 3×3 = 9, म्हणजे उत्तर याचं 10/9 येईल. प्रश्न 16. 132/138 गुणुले 115/176. तर आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे. 132/138 गुणुले 115/176. तर आता भाग बघूया जातोय का, अतिसंक्षिप्त रूप देता येते का आपण बघूया. 132 आणि 176 या दोन्हीही संख्या 22च्या पाड्यात आहेत, 22ने भाग जातो यांना. तर या 132ला आणि 176ला 22ने भाग घालूया. 22×32 असे 6 लिहूया आणि 22×8 = 76 तर 8 येईल. त्याच्यानंतर 138 आणि 115 हे 23च्या पाड्यात आहेत. 23×5 = 15 आणि 23×38 असे. त्याच्यानंतर परत इथं 6 आहे, इथं सुद्धा 6 आहे, म्हणजे 6×1 = 6, 6×1 = 6 भाग जाईल. अंशांचा गुणाकार करूया. 1 न 5ला गुणलं 5×1 = 5 आणि 1 न 8ला गुणलं 8×1 = 8, म्हणजे उत्तर येईल 5/8. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 17.
68/76 भागिले 102/114. तर आपल्याला दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा भागाकार करायचा आहे. 68/76 भागिले 102/114. तर 68/76 ही पहिली संख्या इथे आहे तशी लिहायची. त्याच्यानंतर भागाकारच्या ठिकाणी गुणाकार करूया आणि दुसरी जी संख्या आहे याचा गुणाकार व्यस्त घ्यावा लागेल. 114 वर अंशामध्ये जाईल आणि 102 हे छेदामध्ये घ्यावं लागेल. तर आता कोणत्या संख्यांनी अतिसंक्षिप्त रूप देता येते का या संख्यांना बघूया. 68 आणि 102 या दोन्ही संख्या 17च्या पाड्यामध्ये आहेत. त्याला भाग घालवता येईल 17ने. 17 चोक 68 आणि 17 सक्क 102. 76 आणि 114 या 19च्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या आहेत. 19ने या दोन्ही संख्यांना भाग घालवता येईल. 19 चोक 76 आणि 19 सक्क 14 धरते. आता इथं 4 आलं, इथं 4 आलं. आपल्याला असा भाग घालवता येतो, फक्त आडवा असा भाग घालवता येत नाही आपल्याला. 4ने 4ला भाग जाईल. 4 एके 4, 4 एके 4. इथं सुद्धा 6, इथं पण 6 आलेलं आहे. 6 एके 6, 6 एके 6. म्हणजे याचं उत्तर 1 हे येईल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 18. ऋण 245/135 भागिले ऋण 175/180. तर आपल्याला दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा भागाकार करायचा आहे. ऋण 245/135 भागिले ऋण 175/180. तर भागाकार करत असताना पहिली जी संख्या आहे ती आहे तशी लिहायची. ऋण 245/135. भागाकारच्या ठिकाणी गुणाकार करा. दुसऱ्या संख्येचा गुणाकार व्यस्त घ्या. हे ऋणचिन्ह हे वर अंशामध्येच राहील. 180 वर जाईल अंशामध्ये आणि 175 हे छेदामध्ये येईल. आता भाग कोणत्या संख्येने कोणत्या संख्येनं जातो आहे का ते संक्षिप्त रूप देता येते का हे बघूया. 135 आणि 180 यांना या दोन्हीही संख्यांना 5ने भाग घालवता येईल आपल्याला. इथं सुद्धा 245 आणि 175ला सुद्धा 5ने भाग घालवता येईल, कारण इथं 5 आहे, इथं सुद्धा 5 आहे. पहिल्यांदा 135 आणि 180ला 5ने भाग घालूया. 5 दोन्ही 10 उरले 3, 5 7 35, 5 त्रिक 15, 5 सक्क 30, ऋण 36 येईल. त्याच्यानंतर 245 आणि 175ला भाग घालूया 5ने. 5 त्रिक 15 उरले 2, 5 5 25, 5 चोक 20 उरले 4, 5 9 45. म्हणजे ऋण 49 इथं येईल. म्हणजे आलेलं आहे ते पहिल्यांदा इथं लिहून घेतो. ऋण 49/27 गुणुले ऋण 36/35. आता 27 आणि 36 या दोन्ही संख्या 9च्या पाड्यामध्ये आहेत आणि 35 आणि 49 या दोन्ही संख्या 7च्या पाड्यामध्ये आहेत. तर आपण भाग घालूया. 9 त्रिक 27, 9 चौक 36, 7 5 35 आणि 7 7 49. इथली जी चिन्ह आहेत ती आहे तशी ऋणचिन्ह वर या 7ला आणि 4ला देता येतील. आता अंशांचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार करूया. 7 गुणुले ऋण 4, 7 चौक 28, ऋण ऋण धन होईल म्हणजे 28 येईल अंशामध्ये आणि छेदाला बघा 3 5 15 म्हणजे उत्तर 28/15. पर्याय क्रमांक 1 हे येईल. प्रश्न 19. ऋण 447/495 भागिले 745 ऋण 990. तर आपल्याला दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा भागाकार करायचा आहे. ऋण 447
छेद 495 भागिले 745 छेद ऋण 990. तर भागाकार करत असताना पहिल्यांदा पहिली संख्या आहे तशी लिहून घेऊया. ऋण 447 छेद 495. भागाकारच्या ठिकाणी गुणाकार करूया. याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा या संख्येचा, म्हणजे हे 990 वर अंशामध्ये जातील आणि 745 छेदामध्ये येतील खाली. तर वर 990 येईल, हे ऋणचिन्ह अंशाला द्यायचं असतं, छेद 745 छेदामध्ये आलं. आता भाग कोणत्या संख्येनं जातो आहे का हे बघूया. तर इथे 495च्या एका स्थानी 5 आहे आणि इथे 0 आहे, म्हणजे ह्या दोन्ही संख्यांना 5ने भाग जाईल. भाग घालूया 5ने. 5 9 45 उरले 4, 5 9 45. इथं 5 1 5 उरले 4, 5 9 45 उरले 4, 5 8 40. इथं ऋणचिन्ह येईल. त्याच्यानंतर 99ने परत 198ला भागेल. 99 दोन्ही 198च होतं, म्हणून 99 1 99, 99 दोन्ही 198 हे ऋणचिन्ह याला आलं. आता 447 आणि 445ला भाग जातो का कुठल्या संख्येने हे बघूया. नसेल तर अंशांचा गुणाकार करू, छेदाछेदांचा गुणाकार. 447 गुणुले ऋण 447 गुणुले ऋण 2, 447 गुणुले 2, 2 7 14, 8 1, 2 चौक 8 आणि 1 9, 2 चौक 8, म्हणजे 894 येईल अंशामध्ये. आणि चिन्हांचा जर विचार केला तर बघा, इतर ऋण आहे, इतर 2ला सुद्धा ऋणचिन्ह आहे, म्हणजे उत्तर धनमध्ये येईल. उत्तर आलं किती? 894. छेदामध्ये 745 गुणुले 1, 745च येईल. उत्तर आलं 894 छेद 745. पण पर्यायामध्ये हे उत्तर असं नाही, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आहे. मग आपण या संख्येचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. 745ने 894ला भाग घालूया. 745 1 745. 4मधून 5 जाणार नाहीत, 14तून 5 गेले 9, इथं राहतील 8, 8मधून 4 गेले 4, 8मधून 7 गेले 1. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये याचं जर लिहायचं झालं तर उत्तर भागाकार जो आहे तो पूर्णांकामध्ये 1 लिहिता येईल. छेदामध्ये ज्या संख्येनं भाग घालवला आहे 745 येईल आणि बाकी अंशामध्ये 149. तर आता 1.149 छेद 745 हे उत्तर आलं. पण पर्यायामध्ये हे उत्तर नाही आहे इथं. तर मग काय करता येईल आपल्याला? तर 149 आणि 745 या दोन्ही संख्यांना अतिसंक्षिप्त रूप देता येते का हे बघता येईल. तर 149 गुणिले 5 केलं की 745 येतं, म्हणजे 149 745ला भाग जातो. बघा, 149 गुणिले 5 केले तर 5 9 45, 5 हातच्या आले 4, 5 चौक 20 आणि 4 24, 2 5 1 5 आणि 2 7, 745 येतं. म्हणजे 149 1 149, 149 5 745, म्हणजे उत्तर येईल 1.1/5. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 20. ऋण 725 छेद 600 भागिले 290 छेद ऋण 360. आपल्याला दोन संख्यांचा भागाकार करायचा आहे. ऋण 725 छेद 600 भागिले 290 छेद ऋण 360. तर पहिल्यांदा पहिली जी परिमेय संख्या ती आहे तशी लिहूया. ऋण 725 छेद 600. भागाकारच्या ठिकाणी गुणाकार करूया. ह्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या घेऊया. 360 वर अंशामध्ये जातील, ऋण 360 छेद 290 हे छेदामध्ये येतील.
आता अतिसंक्षिप्त रूप देऊया, भाग कोणत्या संख्येनं जातो हे बघूया. तर इथं ह्या शून्याला हे शून्य निघून जाईल, राहिले 36 29. तर 36 आणि 600 या दोन्ही संख्यांना 6ने भाग जाईल. भाग घालून घेऊया आपण. 6 6 36 आणि हे ऋण चिन्ह आहे तसं याला देऊया. आणि 600ला 6ने भाग घालूया. 6 1 6, 6 0 0, 6 0 0. त्याच्यानंतर 29ने 725ला भाग जातो आहे का बघूया. तर 725 भागिले 29, 29 दोन्ही 58, 12तून 8 गेले उरले 4, 6तून 5 गेले 1 उतरून घेतले 5, 29 5 145. म्हणजे 29ने 725ला भाग घालवला की 25 उत्तर येईल. 29 1 29, 29 दोन्ही 58 उरले 14, 29 5 145. म्हणजे इथं ऋण 25 हे उत्तर येईल. त्याच्यानंतर या संख्या इथं लिहून घेतो मी. ऋण 25/100 गुणुले ऋण 6/1. तर इथं 25ने 100ला भाग जाईल, घालूया. 25 1 25, 25 चौक 100. त्याच्यानंतर 4 आणि 6 या दोन्ही संख्यांना 2ने भाग जाईल, त्यांना भाग घालूया. 2 दोन्ही 4 आणि 2 त्रिक 6. हे जे ऋणचिन्ह आहे ते वर आहे तसं या 3ला देता येईल. आणि इथलं ऋणचिन्ह जे आहे ते ह्या ऋण 1ला देता येईल. आता अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार करूया. ऋण 1 गुणले ऋण 3, 3 1 3, ऋण ऋण धन होईल म्हणजे 3 येईल उत्तर. आणि 2 1 2 म्हणजे उत्तर 3/2 येईल.